तो विषय जरा आता मागेच राहून जाणार आहे. म्हणजे झालंय असं की घरामध्ये माझ्या मुलाचं लग्न ठरतंय. मग कर्तव्यात चुकून नाही चालणार ना. हा, अशा परिस्थितीत मी घर सोडून वृद्धाश्रमात राहायला नाही जाऊ शकत. हा ठीक आहे, म्हणजे आता आहे त्यात आनंद मानायचा. हो हो हो, नाही येईल ना, येईल. सून येईल, नातवंड येतील. आता संसारात राहूनच जमेल तेवढा परमार्थ करायचा. हो, आता तिथे काय आणि इथे काय, उर्वरित आयुष्य कंठायचंय कुठेतरी. हो, नाही सुटका नाही यातून. खरंय. हा, म्हणून मी काय म्हणतो की तुम्ही ती एक जागा माझ्यासाठी राखून ठेवू नका. कोणी गरजू आला तर देऊन टाका. आणि आभारी आहे तुमच्या सहकार्याबद्दल. हो, धन्यवाद. नक्की भेटूया ना. हो, ठेवू. बर. मी आंघोळ करून येते. जान्हवी आता वेगळीच कोणीतरी वाटायला लागली. गाणी गुणगुणते. जान्हवी, फोन वाजतोय. कुणाचा फोन आहे रे? बघतो. जान्हवी, पिंट्याचा फोन आहे. अरे मग घे ना. अगं थांब, तुलाच देतो. नको, तू घे. अगं मी काय बोलणार आता? अरे बोलू नकोस, तो काय म्हणतोय ते तर ऐक ना. त्यापेक्षा मी तुझ्या कानाला लावतो, तूच बोल. नको, मी नंतर करीन त्याला फोन. श्री बोल ना, तू काय म्हणतोय ते तर बोल. जान्हवी. श्री प्लीज ना, घे ना. ताई, मला नाही करायचं आहे लग्न. काय म्हणतोय? ताई, मला माहिती आहे आई नाही ऐकणार, पण माझं सुनीता नावाच्या मुलीवर प्रेम आहे. आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय. मी या कार्यक्रमाला हो बोलून ठेवलंय आणि मला नाही करायचं लग्न. ताई, मला नाही करायचं. त्याला म्हणावं आपल्याकडे जोरदार तयारी सुरू झाली आहे. मुलगी सगळ्यांना आवडली आहे म्हणाव. आई आजीनं सुद्धा. त्याला सांग उद्याच कार्यक्रम आहे तर सगळे सुट्टी काढून बसलेत म्हणाव. सांग ना. हॅलो ताई. हॅलो. हा पिंट्या, आय एम सॉरी. मी श्री बोलतोय. ऐक, मला तुझ्या ताईनी फोन उचलायला सांगितला. ती बाथरूम मध्ये. मुलगी मला आवडली आहे. तीच तुझी सोलमेट आहे असं वाटतंय मला. छान आहे मुलगी आणि माणसं पण चांगली आहेत. खूप आवडलंय मला स्थळ. आय एम सो हॅपी. बाबा पण खूप खुश आहेत, बोलले माझ्याशी. मी नंतर फोन करते पिंट्या. हॅलो पिंट्या.